घ्या जवाई बा. घे प्रियंका. अधिक महिन्याची भेट. राहू द्या ना मामीजी, काय द्यास लागते काय? नाही नाही, तुमचा पहिला अधिक आहे ना, द्यास लागते. कपडे म्हटलं शिव जा, चांगला कपडा आहे. हो हो, शिवीन ना शिवीन, शिलाईले माग. हो शिव जा म्हटलं कपडे. हो हो मामीजी, शिवीन ना शिवीन. शिवायला लावतो बा प्रियंका, मी शिलाई देईन. कायले आई शिलाई द्या लागते, शिवतात ते. नाही व देईन. बसा, मी किती चहा ठेवतो. राहू द्या मामीजी, आता जायची वेळ झाली आमची, आता नाही पाहिजे चहा. मग सरबत करतो. राहू द्या राहू द्या. मग ते माझाची बॉटल आणेल आहे, यानं मनोज ना, ती घ्या जरा जरा. आई राहू दे, मला नाही आवडत ते, राहू दे. का होय प्रियंका, हत्तीसाठी कपड्याची याच्यासाठी बोलावलं का मला एवढ्या दुरून? हत्ती देते का कोणी? हत्ती अधिक महिना हत्ती दिली ती आई ना. मला वाटलं का सोन्याची चैन सोन्याची अंगठी देते का जवायली? पहिला अधिक महिना आहे ना. हे पागड्या गोपालराव, माझ्या आईची काही एवढी परिस्थिती नाही आहे म्हणून सोन्याची चैन द्यासारखी. हत्ती दिले मग हत्ती बी किती महाग झाली. आपल्या आपल्या परीने देते कोणी बी. तेच कार्य दिलं बापा, उपकार केले मायावर. असे कपडे घालतो का मी? चालली मोठी तू सांगायला नाही पाहिजे का तू आईले? कमीत कमी कपडे दे मला त्याले चांगले घालायसारखे रेडीमेड. हे काय दिलं? वा रे वा, घरी कमी आहे का तुमच्या काही? मोठे रुसतात सासूले. सासरा नाही काही नाही, लहान सहान साडा आहे, त्याला रुसता काय? सासूले रुसता काय? या मुकाट्या राजे गेलं ते गोड माना. पण चला आता. हा चला बापा. आई येतो आता, काळजी घे. दादाले म्हटलं थांबून जाय रे, दादा बी नाही थांबला. अहो त्याला काम होतं व प्रियंका, थांबला असता. नाही तर येत जाय वरच्यावर, फोन करत जाय. हो हो आई, जय बा येत जा ना वरच्यावर. पुन्हा का लय दूर थोडी आहे काही. टाइमच नाही भेटत मामीजी, टाइमच नाही भेटत. हाच मोठा मुश्किलनं टाइम काढला. चालो प्रियंका. हो चला. सुखानं राय बाई, चांगली राय, मस्त राय. आता आठवण येते व तुझी प्रियंका, लय आठवण येते. हो ना आई, पण काय करतो, आठवण तर मला बी येते. पण जगाची रीत मोठी खराब आहे. पोरले जास्त लागते सासरी नांद्याली. हो बाई, जाय बाई, सुखानं संसार कर. काय बापा, मोठी रीत खराब आहे. या घरात लहानची मोठी झाली, जन्म घेतला, पण होते लेक परक्याचीच नाही, म्हणून पोरीले परकधन म्हणतात. ते काय खोटं आहे काय? अहो म्हटलं मी नाही का लिंबूचं लोणचं घेतलं केलं काल, तर आताची गंमत सांगते तुम्हाला. लिंबूचं लोणचं खाल्लं मी, खाल्लं रात्रीच्या जेवणात. चांगलं झालं, नेहमीच करतो तू. तुझ्या हातचं लोणचं खूप मस्त होते छाया. तेच ना हो, मी सांगते ना तुम्हाला. मग काय झालं माहितीये का, मग त्याचा मी लोणचं घालत होती. आत्या आले म्हणे खूप मस्त वास आला म्हणे, पूर्ण घरात वास पसरला म्हणे लोणच्याचा. आत्या म्हणे मस्त लोणचं घालतं म्हणे. रात्री आत्याने जेवणात खाल्लं ना, तर खूप तारीफ करत होती आत्या. म्हणे मस्त लोणचं घालतं म्हणे छाया, एक काम कर म्हणे, बिझनेस सुरू कर म्हणे लोणच्याचा. मी म्हटलं बिझनेस काही आत्या, मी तर घरच्या पुरतं करत असतो म्हटलं. म्हणे काय होती म्हणे, केला तर 2 पैसे मागच पडतील म्हणे. म्हटलं तुमच्या भाच्याला विचारून पाहतो का करू का मी बिझनेस सुरू. अगं काय बोलून राहिली तू? लहानशी पोरगी आहे, होते का एवढं करणं? आता आपण म्हटलं म्हणून का आपण करायचंच काय? काही पण आपलं होते ना ऍडजस्ट. आरूला काय आपल्या घरात किती लोक सांभाळणार आहे. माझी पण इच्छा होऊन राहिली. छाया लोणचे मस्त मस्त आपण तयार करू. नाही तर मग आरोही लोणचे, आपल्या आरूचं नाव टाकू आरोही लोणचे, नाही तर मग छाया लोणचे. तुम्हाला काय वाटते? नाही फालतू कामं करू नको. लोणच्याचं म्हणजे नेहमी मसाले हात घालायला लागतात, तिखट. त्या हाताने तू पोरीला घेशील, ती अजून लहान आहे. अहो एवढं पण लहान नाही आरू, तेवढं समजते मला, हात धुवावं लागतात म्हणून. प्लीज करू द्या ना मला. आता तर सोशल मीडियावर पण टाकलं ना कधी, तर खूपच ॲडव्हर्टाईज होते म्हटलं. तसं तर म्हणजे सोशल मीडियावर टाकून आपण घरी बसून ऑर्डर देऊ शकतो लोकांना. म्हणजे केलं तर खूपच मोठं होते तो बिझनेस. तसं पण तुमचा एवढा स्थायी बिझनेस नाही आहे ना, तर हाच स्थायी बिझनेस होऊन जाईल. जरा मेहनत केली त्याच्यामध्ये, तर फक्त थोडंसं एवढंच आहे की ऑर्डर तुम्हाला पोचून द्यावं लागतील. काही तर आपल्या घरूनच जातात. मग पण नवीन नाही चालणार, पण नंतर किती चालेल. प्लीज करू द्या ना. तसेही खूप बोर होते, मला खूप आवड आहे हो असं पदार्थ वगैरे करायची. माझी इच्छा आहे, प्लीज मला करू द्या ना. बाकी वाटतं केला का मी, पण मला खूप आवडली आहे त्याची आयडिया. ठीक आहे, मग तुला एवढी इच्छा आहे तर करू मग काहीतरी.
थँक्यू हा. काय प्रियंका ताई, काय काय आणलं माहेरून? झाला का तुमचा अधिक महिना? हो झाला. तू कधी आली ग? तुझा अधिक महिना राहिला का काय? आता काय 3-4 दिवस तर राहिले. माझा अधिक महिना झाला. हो का? हो तिथे तर होती ना तू जवळ जवळ. बरोबर आहे. मग तुला काय महिनाभरी तिथे थांबले तर काय हरकत नाही. नाही हो, तुमचे देर कुठे थांबू देते काय? 2 दिवस थांबू देत नव्हते. टिफिन माझी आई देत होती बनवून तर नाही म्हणे. त्यांचे खायचे किती वांदे होत होते. का बरं? तुमच्या वेळेस भांडण झालं होतं त्यावेळेस तर किशोर भाऊ हाताने स्वयंपाक करून खाय, चिडी खाय, बिस्किट खाय, नाही तर मग हॉटेलमध्ये जाय, मेज चढवा लावला होता. तेव्हा तर त्यांना काही वाटलं नाही. आता काय झालं मग? आता पण तेच करायचं असतं. आता कोणते वांदे होऊन राहिले होते नाही तरी त्यावेळेस केलं त्यांनी रागाच्या भऱ्यात. आता कशाला करतात? आता तर मस्त खातात चटके मारू मारू माझ्या हातचं. चांगले बोट चाकू चाकू. हो का? असं बरं आहे, चांगलं आहे. काय भेटलं मग अधिक महिन्याचं गिफ्ट? तुम्हाला काय भेटलं? मला काय बाई, हत्ती भेटले 2 पितळीचे आणि कपडे भेटले आणि दिवा वगैरे बत्ताशे तेच ना तांब्याच्या प्लेट मध्ये. तुला? अच्छा हो का? हत्ती हत्ती भेटले का? बाई ग, का प्रियंका ती तुमचा पहिला अधिक महिना होता ना? हो बाई, पहिलाच होता. बापरे, नाही बाई, मला तर यांना तर अंगठी भेटली सुनायची, मला जोडवे भेटले. मग काय तर सर्व यांचंच आहे ना, आमचंच आहे ना सगळं तसं. पण मग काय तर मम्मी तर गोफ पण देऊन राहिली होती. म्हटलं मम्मी राहू दे, नंतर द्यायचं गोफ कधीतरी. हो का? हो बाई, तुझी गोष्टच वेगळी अलग आहे. म्हणजे कसं, तुझ्या आईच्या घरी पैसा आहे ना ग, तू पैशावाल्याची पोरगी आहे ना. माझी आई गरीब आहे. कसं, मला वडील पण नाही आहेत आणि माझ्या भावाच्या भरोश्यावर आहे सगळं. त्याच्यामुळे माझ्या भावानं केलं हे खूपच केलं, म्हणजे खूप केलं त्याच्या मनानं त्यानं. हो ते आहे म्हणा, आई आहे ना तुमची, पण तरी पण हत्ती नव्हती द्या लागत बाई, दुसरं काही द्यायचं असतं. आपली आपली परिस्थिती असते. बरं आहे मग हत्ती. कुठे ठेवणार मग हत्ती? ती रूममध्ये ठेवणार का हॉलमध्ये ठेवणार का तुमच्या आपल्या देवघरामध्ये ठेवणार? पाहू ना कुठे ठेवायचे, तर विचार नाही केला अजून. ठेवू कुठं ना कुठं. हो का? बरं आहे बरं आहे. चल बाई येते, थोडं अंग टाकते पडते म्हटलं थोडीशी. हो पड जाय. लयच गर्वारा येईल, लय गर्विष्ठ आहे माहिती डेराणी, गर्विष्ठ. हा स्वतःला काय मी काय समजते तर येतेच ना की अंगातला किडा वर वय 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 करते. चांगली राहते लगे येतेच हलकट पाहते. एवढी सुधरू शकते का कोणी? सुधरली काय सुधरली? ते का हलकट बोलून राहिली? काही सुधरत नसते कोणी. मूळचा स्वभाव काही जात नसते काही. तिचा स्वभाव हलकट पाहायचा आहे दुसऱ्याला. तो किडा वय वय करून बाहेर येणारच आहे. असं आहे ना ते. कसं खराब माणूस असलं की नाही तो काही सुधरत नसते. ते कधी नाटक करते कधी ना कधीचा किडा वर आल्याशिवाय राहतच नसते. असं आहे ना, तर किडा वर आलाच तिचा हलकट पाहायचा दुसऱ्यांनी. चालली मोठी. तू त्या माझ्या घरची काही पैशावाली आहेस म्हणा, पण त्या मायाने तरी संस्कार तरी टाकले का म्हणा? मी गरीबाची पोरगी जरी असली म्हणा तरी संस्कार आहे म्हणा मायची मायावर. सगळ्यांचं कर सगळं घराला धरून चालते. समजलं ना? हत्ती हत्ती ही हसू राहिली पागल सुत्राची. काय मोठं केलं? अंगठी दिली तर अंगठी दिली एकटीच आहे. मग काय नवई दिली तर दिली, जो तो आपल्या आपल्या परीनं करत असते. मग माझी माय काय कर्ज करून जवळ सोन्याचं अंगठी करीन काय? तिला काय पोरगा नाही आहे काय? अगो तोंडी. पण कसं आहे माहिती आहे काय, आपल्यासारख्याची किंमत नाही आहे ना या घरात. अशांची किंमत आहे. मग जो मनापासून नातं निभवते की नाही त्याची कोणी किंमत नाही करत. तो वरवर पॉलिश फिरते की नाही त्याचे सगळे मागे मागे हिंडतात. कलियुग आहे ना हा, कलियुग, घोर कलियुग. इथंच नवाईचंच कौतुक आहे. तेजीव चालली मोठी तेजीव. नवऱ्याने 2-3 दिवस राग दाखवला, ढाला तोच सारखा. आता काय, मला खूपच राग आला माझ्या हत्तीला हसली तर. अगाऊ लेकाची. हा म्हणा तू तेजी, कधी ना कधी येतेच म्हणा माझ्या अडसट्यात. मग धुतो म्हणा तुला सगळ्यांसमोर. तेच तर चुकी आहे ना माझी, सगळ्यांसमोर बोलते आणि हे मला एकट्याच बोलते. नाही आता असं नाही करणार मी. हिला पण एकट्याच बोलत जाईन मी. हिच्यासारखं मला पण करावं लागत जाईन आता. कशी वाटतात व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हे पहा, तुम्हाला एक मला विचारायचं होतं की आपलं जे चॅनल होतं की नाही वावा कॉमेडी कार्टून, ते चॅनल बंद झालं. तुम्हाला तर मला यूट्यूबनं बंद केलं. तर त्याच्यातल्या ती स्टोरी समजा आपण याच्यावर दाखवली किंवा हुबेहूब ती स्टोरी दाखवू नाही शकत मी, कारण की ती स्टोरीच यूट्यूबला पसंत नव्हती आपली. यूट्यूबनं म्हणून आपलं चॅनल बंद केलं. पण त्याच्याशी मिळती जुळती स्टोरी मी दाखवू शकते याच्यावर. तर तुम्हाला पाहायची इच्छा आहे का आपल्या त्या चॅनलची स्टोरी? असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आपण ते स्टोरी या चॅनलवर दाखवणं चालू करून देऊ. आणि तुम्हाला कोणाला असं वाटतं की ती स्टोरी आपण कंटिन्यू करायची या चॅनलवर, त्यांनी कमेंट्समध्ये सांगा मला. लाईक करत जा, खूप मदत करायला लागते हो आम्हाला. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि व्हिडिओ रोज पाहत चला.